नमस्कार. मी तुमच्याशी आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. जसं की पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळा सुरू झाला की लगेच आपण टायर बदलण्याची लगबग सुरू करतो. ज्या पद्धतीने आपण आपल्या गाडीच्या टायरची काळजी घेतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या शूजची खबरदारी घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर दररोज वॉकिंग करत असाल, दररोज रनिंग करत असाल, तर तुम्ही तुमच्या शूजची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की त्याची ड्युरेबिलिटी किती आहे. एक शूज साधारणतः आपण 6 ते 8 महिने वापरला पाहिजे. कारण तितकीच त्याची लाईफ असते. साधारणतः 700 ते 750 किलोमीटर आपण जर रन किंवा वॉक केला तर त्या शूजची लाईफ तिथपर्यंतच असते. म्हणून दररोज जर तुम्ही वॉक करत असाल, दररोज तुम्ही रनिंग करत असाल, तर साधारणतः 6 महिन्यानंतर तो शूज आपण बदललाच पाहिजे. कारण रनिंग, वॉकिंग जेव्हा आपण एक्सरसाइजसाठी म्हणून करतो, तेव्हा त्याच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट होतो आणि शूजची एनाटॉमी तिकडे बिघडण्यास सुरुवात होते. जसे की स्टडीनेस अँकलचा जो आहे तो कमी होतो. कुशनिंग जी आहे ती खाली जाते आणि प्रॉपर सपोर्ट मिळत नाही किंवा शूज टिअर होणं हे सगळे प्रॉब्लेम त्याच्यातून होतात. म्हणून आणि हे प्रॉब्लेम झाल्यानंतर शूजचं मेकॅनिक्स बिघडलं की तुमच्या बॉडी मेकॅनिक्सवर त्याचा परिणाम होतो. जसे की नी पेन सुरू होणार, लोअर बॅक पेन सुरू होतं, त्याच्याचबरोबर अँकल पेन सुरू होतं, शीन पेन सुरू होतं. हे सगळं आपल्याला टाळायचं असेल तर आपण आपल्या शूजची काळजी घेतली पाहिजे. साधारणतः असं मी सांगेल की अल्टरनेट शूजचा वापर करा. रनिंगसाठी वेगळे शूज ठेवा, वॉकिंगसाठी वेगळे शूज ठेवा आणि एकच शूज जर तुम्ही घालत असाल तर त्याची ड्युरेबिलिटी ही 6 महिन्यानंतर त्याची एक्सपायरी डेट येते. 6 ते 7 महिन्यानंतर तो शूज तुम्ही बदलायचा असतो. शूज फाटण्याची वाट बघू नका किंवा पूर्ण सोल त्याचं घासण्याची वाट बघू नका. हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. म्हणून आपल्या वॉकिंग फ्रेंड्ससोबत किंवा रनिंग फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आपण जे काही व्यायाम करतोय ते आपण सुदृढ राहण्यासाठी करतोय. पण त्याच्यातून जर आपल्याला अजून जास्त इंजुरी होत असेल, तर ती टाळणं महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्याला याचीही माहिती मिळेल. धन्यवाद.